रेशीम शेतीतून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल असा विश्वास उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी व्यक्त केला। उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्हा रेशीमाधिकारी आणि प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प नियोजन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रेशीम शेती मूल्य साखळी विकास चर्चासत्र घेण्यात आलं। जिल्ह्यात रेशीम शेतीला पूरक हवामान आहे, तसंच हिरज इथं रेशीम बाजारपेठ निर्माण झालेली आहे। त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग आणि सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे। हे पीक कॅश क्रॉप असल्यानं यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी केलं। या चर्चासत्रात जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम उद्योजक, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। याप्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला, रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर एस.एच. पवार, कृषी विकास तज्ज्ञ जितेंद्र नाईक आणि शिरीष तेरखेडकर, प्रमुख समन्वयक भरत काळे, उपजीविका तज्ज्ञ प्रवीण कुऱ्हे, स्थापत्य अभियंता विनायक जवळकोटे, क्षेत्र समन्वयक राहुल डफळ यांची उपस्थिती होती। प्रारंभी प्रास्ताविक भरत काळे यांनी केलं। कृषी विकास तज्ज्ञ शिरीष तेरखेडकर यांनी बैठकीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला। आभार प्रदर्शन समन्वयक भरत काळे यांनी केलं। यावेळी मोहोळ, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील 30 प्रगतशील रेशीम उद्योजक या चर्चासत्रात सहभागी झाले होते।